लेक्चर आहे आपलं आता टू द पॉइंट वालं. पहिल्या लेक्चरला सिलेबसचं इंट्रोडक्शन केलं सगळं. ज्या सिक्वेन्सनं ते टॉपिक लिहिलेले आपण त्याच सिक्वेन्सनं आपण लेक्चर घ्यायचे. ठीक आहे. पहिल्यांदा काय शिकणार आपण पॉडमस. याच्या एकदम डिटेलमध्ये जाऊ. पॉडमस. तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ बघूया आपण यातलं. बी म्हणजे काय असतं? ब्रॅकेट म्हणजेच काय कंस. ओ म्हणजे असतं ऑफ म्हणजेच काय चा ची चे. चाचीचे म्हणजेच काय गुणाकार. ठीक आहे. नंतर डी म्हणजे येतं डिव्हिजन. डी म्हणजे येतं डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय भागाकार. ठीक आहे. नंतर एम. एम म्हणजे येतं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकार. ए म्हणजे येतं ऍडिशन. ए म्हणजे येतं ऍडिशन म्हणजे बेरीज. आणि एस म्हणजे येतं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजेच काय वजाबाकी. सबट्रॅक्शन म्हणजे काय वजाबाकी. तर काय असतं बॉडमास म्हणजे तुम्हाला कुठलीही पदावली आली, कुठलंही सॉल्व करायचं आलं तर तुम्हाला या सिक्वेन्सनं जायला लागतं. आधी सोडवायचा कंस, नंतर चाचीचे करायचं, नंतर भागाकार, नंतर गुणाकार. बेरीज वजाबाकी मधलं आधी काय जरी केलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. तुम्ही आधी बेरीज करा, आधी वजाबाकी करा, पण चिन्हांसहित घ्यायचं त्याला. हे सगळ्या गोष्टी ज्या बोलतोय त्या हळूहळू येतील समोर आपल्या. घेतलं लिहून एवढं. आपल्याला या सिक्वेन्सनं जायचं बॉडमास मध्ये. टॉपिकचं नाव टाका बॉडमास, त्याच्याखाली या सगळ्या गोष्टी लिहून घ्या. झालं. आता आपण जरा चिन्हांसोबत कसं खेळायचं बघूया. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतात. चिन्हांसोबत कसं खेळायचं. पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकीचं विचार करू आपण. जर मी तुम्हाला म्हटलं 5 + 7 किती येत आहे आन्सर? 12. चिन्हांसहित उत्तर द्यायचं +12. ठीक आहे. त्याचा आन्सर आला +12. कुठलं चिन्ह नसतं याचा अर्थ काय चिन्ह असतं? अधिक चिन्ह असतं. आता -5 + 7 काय आलं रे? +2. कसं करतो आपण? 7 - 5 करतो. 7 - 5 काय? +2. मी म्हणतो की +5 - 7 काय आलं? -2. काय करतो आपण? वजाबाकीच करतो. इथं पण वजाबाकीच केली, पण चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. 7तून 5 गेले 2. मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे? अधिक. म्हणून उत्तराला पण काय चिन्ह दिलं? अधिक. सेम 5 - 7 किंवा 7 - 5 किती आलं? 2. पण मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे? वजा. म्हणून उत्तरात काय दिलं चिन्ह? वजा. म्हणजे कोण राज्य करते? मोठी संख्या राज्य करते याच्यात. ठीक आहे. कारण तिचं सगळं चालतंय. परत मग दुसरं एक चिन्ह दिलं -5 - 7. जेव्हा चिन्ह समान असतात, इथं पण वर पण बघा रे काय आहे? +5 + 7 बरोबर. चिन्ह समान आहे तर आपण काय केली? बेरीज आणि तेच चिन्ह दिलं. इथं पण तेच चिन्ह समान आहेत दोन्हीकडे. -5 - 7 काय करायची? बेरीज. 7 आणि 5 12 आणि चिन्ह कुठलं द्यायचं? तेच द्यायचं. मग तुम्ही असं लिहू शकताय बघा. जर ह्या दोन्हीला असं विचार केला मी तर काय असतील? चिन्हे समान असतील. चिन्हे समान असतील तर बेरीज करणे आणि तेच चिन्ह देणे. तेच चिन्ह देणे. बरोबर. आणि याच्यात तुम्ही काय लिहू शकताय? चिन्हे वेगळी असतील. ह्या दोन मध्ये चिन्ह वेगळे आहेत ना. ह्याला अधिक आहे, ह्याला वजा आहे, ह्याला अधिक आहे, ह्याला वजा आहे. तर चिन्हे वेगळी असतील. चिन्हे वेगळी असतील
तर काय करायचं, वजाबाकी करायची, वजाबाकी. आणि कोणाचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आणि कोणाचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्याचं चिन्ह. चिन्हे समान असतील, बेरीज करणे, तेच चिन्ह देणे. चिन्हे वेगळे असतील, वजाबाकी करणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. जायचं नाही एवढ्या बेसिक पासून, सुरुवात असू दे, ह्याचं अवघड लेवल आपण, पण एकदाच हे क्लिअर करू, नाही तर मग प्रत्येक लेक्चर मध्ये क्लिअर करत बसायला लागतंय. अरे असं होतं असं होतं. त्यापेक्षा पहिले 7 दिवस तुम्ही सहन करा, ज्यांना येतंय त्यांनी. लयच बोर होतंय, लयच बेसिक असू दे, काय नाही फरक पडत. बघितलं आपण बॉडमॉस तुम्हाला किती येते मागच्या लेक्चरला. ठीक आहे. सो हे सगळं कशाच्या वेळी, बेरीज वजाबाकी वेळी. ह्या जो गोष्टी गुणाकार भागाकारात पण येतात, तिथं जरा वेगळ्या पद्धतीने चालतं हे गोष्ट. झालं की सांगा मला. व्यवस्थित वही बनवा. तुमची वही म्हणजे एवढी भारी बनवेन मी आपला सगळा कोर्स संपल्यावर, परत तुम्हाला कधी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करावा लागणार नाही. एक छोटासा ग्रुप बनवू आपण, त्याच्यात मग मला तुम्हाला अभ्यास द्यायला वगैरे काहीतरी. टेलिग्राम वापरताय सगळे? नसेल तर मग थोडंसं करा, ते युजर फ्रेंडली आहे. व्हॉट्सअपचं काय होतंय की जुना डाटा निघून जातो, मग टेलिग्रामचं जुनं पण दिसतं ना तुम्हाला. तर माझा एक नंबर लिहून घ्या फक्त. आज आपण रात्रीपर्यंत ग्रुप बनवून त्याच्यावर मी टाकतो, 90 21 74 73 91. मी तुम्हाला ह्याच्यावर रात्री तुम्ही मेसेज करायचं मला, की तुम्हाला ह्याची लिंक पाठवत जाईल नंतर. ठीक आहे. एकदा ग्रुपमध्ये ऍड केलं की मग फक्त ग्रुपवरच टाकेन. एक 3-4 दिवस तुम्ही ते जे राहतील त्यांनी मेसेज करा. झालं. हे कशाचं केलं आपण, बेरीज वजाबाकीचं. आता सेम असंच आपण गुणाकार भागाकाराचं करू. सेम असंच गुणाकार भागाकाराचं करूया आपण. बघा त्याच्यात पण हेच दोन आकडे घेऊ आपण. सगळ्यात पहिल्यांदा 5 गुणिले 7 किती येत आहे, 7×5 35. चिन्हांसहित उत्तर द्या, अधिक 35. बरोबर. परत -5 गुणिले 7 काय येत आहे, -5 गुणिले 7. तर गुणाकारच करायचा. 7×5 35, पण चिन्ह काय द्यायचं, वजा. याच्यात असं नाही की मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. याच्यात काय, 2 पैकी एक संख्या जरी वजा असली तरी उत्तर काय लिहायचं, वजा. आता मग नंतर 7 किंवा 5 गुणिले -7 सलग चिन्ह द्यायची नसतात, म्हणून आपण असं कंस करत असतो. किती येणार, हे पण 35, पण वजा चिन्ह आहे म्हणून काय येणार, वजा. नंतर -5 गुणिले -7 काय येणार याचं, अधिक 35. का, हे दोन वजा वजाचं काय होतं गुणाकारात, प्लस होतं. कळालं का. इथं काय झालं, समान चिन्ह असेल उत्तर काय आलं, पॉझिटिव्ह. वेगळी चिन्ह असतील उत्तर काय आलं, निगेटिव्ह. म्हणजे विषम प्रमाणात जर वजा चिन्ह असेल तर वजा लिहायचं. तर 3 संख्या, ठीक आहे, हे इथं सांगून देतो. 5 गुणिले 7 गुणिले 10 आणि इथं एकदा वजा चिन्ह आहे. काय येणार याचं उत्तर, वजामध्ये येणार. 2दा वजा असतं तर उत्तर अधिक मध्ये आलं असतं. कसं करायचं, 2 वजाचं काय होतं, प्लस होतं. प्लस प्लस अधिक, मग बरोबर. म्हणजे विषम प्रमाणात एकदा वजा चिन्ह आलं उत्तर काय येणार, वजा. 3दा वजा चिन्ह आलं उत्तर काय येणार, वजा. 5दा वजा चिन्ह आलं उत्तर काय येणार, वजा. कळलं का सगळ्यांना इथपर्यंत. मग आपल्या मगाच्या प्रमाणात जर लिहायचं झालं तर आपण काय लिहू शकतो, समान चिन्हे असेल तर काय होतं, धन आन्सर येतं, पॉझिटिव्ह आन्सर येतं. ठीक आहे. आणि विरुद्ध चिन्हे असतील, विरुद्ध चिन्हे किंवा वेगळी चिन्हे असतील, वेगळी चिन्हे असतील तर उत्तर काय येतं, ऋण येतं. उत्तर येतं ऋण. हे सगळं कशामध्ये, गुणाकार आणि भागाकार दोन्ही मध्ये पण. गुणाकाराचा घेतला आपण फक्त, पण भागाकारात पण याच सगळ्या गोष्टी.
समान चिन्ह असतील तर भागाकार पॉझिटिव्ह, विरुद्ध चिन्ह असतील तर भागाकार निगेटिव्ह. झालंय सगळ्यांचं व्यवस्थित. आता दोन्ही गोष्टी झाल्या. अजून एक आता छोटी कन्सेप्ट शिकूया आपण, कंसाची कन्सेप्ट. कंसाच्या बाहेर असेल तर काय होतं. जर तुम्हाला कुठली गोष्ट अशी दिली 4 + 5 - 3 आणि याला कंस केलं, ठीक आहे. आता कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह आहे? अधिक, बरोबर. अधिक चिन्ह असेल तर कंसाला काही फरक पडत नाही, आतमधल्या गोष्टी त्याच राहतात. 4 + 5 - 3, बरोबर. अधिक चिन्हाचा काही विषयच नाही. पण जर इथं वजा चिन्ह आलं कधी भविष्यात तर काय होतात, आतमधली चिन्ह बदलतात. थोडक्यात का बदलतात, आपण शेवटी -1 गुणतोय ना आतमध्ये, तो तसा अर्थ घ्यायचा. म्हणजे -1 × 4 + 4, -1 × 5 - 5 आणि -1 × -3 +3. थोडक्यात काय केलं, जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं तर 4चं -4, 5चं -5 आणि -3चं +4. मग तुम्ही ह्याच्यावरून काय लिहू शकता, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आल्यास आतील चिन्ह बदलतात, आतील चिन्हे बदलतात. कळलं? कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आल्यास आतील चिन्हे बदलतात. अधिक असेल तर काही फरक नाही पडत, ते सेमच राहतं मग आतमधलं सगळं. काय चिन्ह गायबच झालं की आता ते. हा, थोडक्यात आपण चिन्ह हे केलं, कंसच गायब केला ना आपण आता. -4 -5 आणि +3 चिन्ह गेलं आता हे. जेव्हा गणितात अप्लाय करू तेव्हा अजून व्यवस्थित क्लिअर होईल. आता काय लक्षात ठेवायचं आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं तर आतील चिन्ह बदलतात. झालं, संपलं सगळ्यांचं. आता डायरेक्ट आपण एक्झाम्पलला जाऊ की कशा कशा प्रकारचे काय काय एक्झाम्पल पडू शकतात आणि त्याच्यावरून मग आपण पुढे जाता येतं आपल्याला. आता हे PYQs घेतलेत जास्त करून, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्या शिकवण्यातून PYQ कव्हर झाले की सगळं कव्हर झालं. मग आधीचे पडलेले प्रश्न बघा, डायरेक्ट सिंपल तर येणार नाही तुला, काहीतरी थोडंफार विचित्र करणार ते. आता ह्यांनी काय दिले, बेरीज वजाबाकीच करा तुम्ही, पण आम्ही काहीतरी कोडिंग करतो त्याप्रमाणे करा. कोडिंग काय केले त्यांनी, जर अधिक म्हणजे काय भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे अधिक, तर आहे ती चिन्ह पकडू नका, आम्ही देतोय ती पकडा. मग पहिल्यांदा तर ते लिहून घेशील तू, सुरुवात चालली आहे म्हणून पेपरमध्ये तू डायरेक्टच करायचं. आता पहिलं एक्झाम्पल आहे त्यामुळं आधी आहे तसं उतरून घेतलं आपण. 36 + 6 भागिले 2 वजा 4 गुणिले 12. आता त्यांनी म्हटलंय ते करूया आपण. 36 ला 36 आकड्याचं काय सांगितलं की त्यांनी आकडे बदला. कधी कधी आकडे बदला पण म्हणतील ते, 3 ला 4 घ्या, 6 ला 2 घ्या, काही पण करतात ते. 36 अधिकला काय करा म्हटलं त्यांनी, भागिले. मग मी अधिकला केलं भागिले. भागिलेला काय करा म्हटलं त्यांनी,
वजा, मग ह्या भागिलेला काय केलं मी वजा. परत वजाला काय म्हटलं त्यांनी गुणिले, आणि परत गुणिले म्हणजे काय म्हटलंय, आत्ताशी आपण आपला प्रश्न तयार केला. अर्ध झालं सोल्युशन. मग आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्याला सोडवायचंय. कसं सोडवणार ह्याला, सगळ्यात पहिल्यांदा आता काय बॉडमास, सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तू, भागाकार, नंतर गुणाकार, नंतर मग बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. 36/6 किती असतंय 6, वजाला वजा तसंच ठेवलं. नंतर 4 गुणिले 2 किती येतंय 8, आणि परत अधिकला अधिक तसंच ठेवलं, किती आलं 8. तर मगाशी म्हणताना म्हणलेलं बॉडमास मध्ये आधी बेरीज नंतर वजाबाकी असलं काय नसतंय. बेरीज वजाबाकी मधलं काय पण आधी करा, काय फरक पडत नाही. तो नियम फक्त भागाकार गुणाकाराला आहे. बेरीज वजाबाकी मधलं काहीही आधी करा, काहीच फरक पडत नाही, पण चिन्हांसहित घ्यायचं. बरोबर. आता काही लोकांना काय वाटतं माहितीये का, मला 6 वजा 8च आधी नियमाप्रमाणेच जाऊ, मला टेन्शन नको डोक्याला. ठीक आहे. मग 6 वजा 8 घेतला आधी, तर काय ते 6 वजा 8 किती -2. कळलं का कसं, वेगळं चिन्ह वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 8 मोठे आहे म्हणून -2. पुढचं काय आहे +12, -2 +12, परत वेगळी चिन्ह, परत वजाबाकी, 12तून 2 गेले 10, पण आता मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं येणार अधिक. ह्याचं तर काय येणार. काही लोकांना वाटतं मला नको आहे असं. ठीक आहे, मला काय पटतंय, मला अधिक 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 करून घेऊया, झंझट नको. मग काही लोक काय म्हणणार, हे असं तर करू शकताय, नाहीतर मग 12 आणि 6 18, आणि 18 वजा 8, तू कसं बी कर, शेवटचं आन्सर तुझं हे आलं पाहिजे फक्त. काही लोक म्हणतात रूल मध्ये तर काय सांगितलंय, आधी ऍडिशन आहे ना, मला आधी ऍडिशन करायचे, मग हे करत बसतात. पण हे करताना चुकतात कुठं माहिती का, 12 आणि 8 20 करतात. हे 12 आणि 8 20 होईल का, मी काय म्हटलंय चिन्हांसहित घ्यायचं. 12 वजा 8, 12 वजा 8 किती असते 4, अधिक 4, मग अधिक 4 आणि 6 किती येणार. फायनल आन्सर प्रत्येक वेळी काय आलं 10. कळलं का सगळ्यांना. तुला जसं पाहिजे तसं तू करू शकतो, पण सगळ्यात सिंपल वे सांगू काय, अधिक अधिकच्या बेरज आधी करून घेईन. तुम्हाला चुकायचं चान्सच कमी करायचा असेल एकदम व्यवस्थित, तर आधी काय करायचं, 12 आणि 6 18, आणि 18तून काय करायचं 8 वजा करायचं. ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. त्यामुळे इथं लिहिताना पण आपण तीच मेथड लिहायची सवय लावूया. 12 आणि 6 18, आणि 18 वजा 8 किती आलं रे. नेहमी ही सवय लक्षात ठेवायची. अधिक अधिकच्या बेरजा करून घ्यायच्या, वजा वजाच्या बेरजा करून घ्यायच्या, आणि ते त्याच्यातून मायनस करायचं. कळलंय. पहिलं एक्झाम्पल होतं म्हणून एवढं डिटेल गेलो. एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये तुम्ही हे लिहिणार आहे का डबल, नाही, डायरेक्ट त्याच्या खालीच इथलं इथं करून घ्यायचं. हार्ड कॉपी पेपर आहे ना तुमचा, त्याच्या खालीच काय म्हटलंय, अधिक म्हणजे भागाकार, इथंच लिहून घेतलं. भागाकार म्हणजे वजा, इथंच लिहून घेतलं. वजा म्हणजे गुणिले, आणि गुणिले म्हणजे अधिक आहे. का जर झेपणार नाही आपल्याला हे असं लिहिणं, तरच पेपर कव्हर होणार आहे, नाही तर कव्हरच नाही होणार पेपर तुमचा. असं जर प्रत्येक वेळी करत बसलो तर. समजलंय. आता इथनं पुढे क्लासचा पहिला नियम. मी बोर्डवर असताना बोर्डवर बघितलं सगळ्यांनी, आता सोडवताना बोर्डवर एक रिव्हिजन इथंच झाली तुमची, झाली की नाही. फक्त प्रश्न लिहून घ्यायचा आणि स्वतः स्वतः करायचं. प्रश्न म्हणजे सगळ्या नका लिहू, ही पदावली आणि हे इथपर्यंतच लिहून घ्यायचं बघून, मग खालचं सोल्युशन स्वतः लिहायचं. एक रिव्हिजन तुमची इथंच झाली पाहिजे. वरचं खाली कॉपी पेस्ट करून गणित बुद्धिमत्ता सुधारत नाही. हे इथं चांगलं वाटतं फक्त, अरे लय भारी लय भारी, घरी गेल्यावर काय होत नाही त्याच. स्पीड ओके. हे सारखं विचारतोय कारण मी फर्स्ट टाइम शिकवते पोलीस भरतीला, म्हणून किती स्पीडनं जावं मला अंदाज एकदा तुमचं माझं ट्युनिंग जमलं की कळून जाते मग.
आन्सर आला ऑप्शन नंबर 2. झालंय. अडलं तर वर बघायचं, नुसतंच वर बदका खाली, असं खाली वर नको. चलो पुढे एक सिंपल प्रश्न करू आपण. सगळे लेटेस्ट आहेत हा प्रश्न, काही आपण जुनं पुराण काही घेतलं नाहीये, लेटेस्ट क्वेश्चन घेतलेत सगळे. तुम्ही 1 मिनिट घ्यायचा, नंतर मी 1 मिनिटात सांगणार, असं आपलं स्ट्रक्चर असेल. बाकीची पोरं साहेब माहित नव्हतं माझं लेक्चर आहे म्हणून. काय आन्सर 13. बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करणार होतं, ह्याच्यातलंच करणार मी, डबल लिहित नाही वाचायचं. पहिल्यांदा काय करणार, भागाकार, नंतर त्याच्यासोबतचा गुणाकार, नंतर बाकीचं सगळं. मग 10/5 किती, 2. मनातल्या मनात काही गोष्टी 2, ह्या सगळ्याचं उत्तर किती आलं, 2. 2 गुणिले 4 किती, 8. आता लिहून घ्यायचं, 8 वजा 10 अधिक 15. मगाशीच सांगितलंय, अधिक 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 करून घ्या. 15 आणि 8 किती आलं, 23. आणि 23 वजा 10 किती आलं, कळलं का? 10 सेकंदातच उडला पाहिजे प्रश्न हा. हा प्रश्न तुम्हाला इतर प्रश्नांना वेळ पुरवणार आहे उरलेला. समजलंय सगळ्यांना? मनानं करायचं आहे. आपला विषय नुसता मी शिकवून तुम्ही लिहिणं असा विषय नाही आपला. चला पाढे कितीपर्यंत पाठात बघूया आता तुमचे आपण. उद्याचा पहिला होमवर्क 1 ते 30 पाढे लिहून येणे. 1 ते 30 पाढे लिहून येणे. मी शाळेतल्या पोरांगत चेक करतो वह्या. नाही लिहिल्या की जाताना लिहून जायचं, त्याशिवाय मी जात नाही. मोठा प्रश्न आला की भ्यायचं नाही, हाच चान्स आहे तुम्हाला इतर पोरांच्या पुढे जायचा. सगळे स्किप करणार, तुम्ही सोडवणार. कळलं? बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, हा भागाकार. तुम्हाला अजून हेच करायची सवय आहे का? हेच लागतं अजून कोणाला? आता आपण भागाकार उभा करायला शिकायचं. कसा, 3640 भागिले
14 असा भागाकार करायला शिकूया आता आपण. काही अवघड नाही, तुमच्यासारखंच सगळं करायचं. पहिल्यांदा 14 न भाग घालवायचा 36 पर्यंत. किती येतंय? काय व्हायला लागलंय? सगळ्यात पहिल्यांदा 14 एक्के 14, 14 दुनी 28. आता 28 झालं, 36 मधून 28 गेले, किती उरले? 8. इथं हळूच 8 लिहून घ्यायचं. घेतलं? मग आता 84 आपल्याकडे. मग काय ते 64 84 आणि 0 आहे. 14 0 0. काय आलं एवढ्याचं उत्तर? 260. 260 उत्तर आलं. 260 लिहिलं. नंतरचं काय? गुणिले 16 अधिक 340 आणि वजा 4 त्रिकोण लिहून टाकला आधीच, कारण ते पण असंच आधीच करायचं ना आपल्याला. आता सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? हा गुणाकार करूया. 16 0 0. का 6 ने गुणायचं उभा करून? 30 पर्यंतचे पाडे आले पाहिजेत बाळांनो, तर मग मॅथ मध्ये इंटरेस्ट येतो नंतर नंतर. 16 0 0. 16 सक्क 96. हातचे आले 9. 16 दुनी 32. 32 आणि 9 41. हे मला येत नाही 32चं बेरीज. मला फक्त 1 ते 9 पर्यंतचीच बेरीज येते. मी अंदाज लावतो. 9 2 किती? 11. म्हणजे 32 नंतर पुढचं काय? 41. सिंगल डिजिटचीच बेरीज गरजेची आहे. मला तुम्ही विचारलं 67 आणि 15 किती? मला येत नाही 67 आणि 15, पण मला माहिती आहे 7 आणि 5 12 असते. मग मी लगेच 82 म्हणणार. कळलं? एकक स्थान फक्त बघायचं आपल्याला. परत मी तुम्हाला म्हटलं की 42 आणि 48 ची बेरीज किती? मला येत नाही 42 48. 40 40 येतं ना मला. 40 40 80 आणि 8 आणि 2 10. 80 आणि 10 90. प्रत्येक वेळी ते साईडला उभं लिहायची गरज पाहिजे का तुला? नाही. 25 आणि 27. मला येत नाही 25 27, पण मला माहिती आहे की 25 25 50 आणि 27 चे एक्स्ट्रा 2 52. कळलं? माझं लेक्चर संपेपर्यंत सगळं तुमचं पण हे असं बनून जाते. शिक्षक स्लो असेल तर विद्यार्थी फास्ट होईल का कधी? मी जर फास्ट आलो, येईल की वडकताना तरी येशील की माझ्या मागं. बरोबर ना? तुला स्लो जमते म्हणून मी पण स्लो गेलं, मग हे आता महाराष्ट्र चाललाय सगळा तसा. घे बाबा दमादमानं. एका तासात 10च एक्झाम्पल. काय अर्थ नाही बाळांनो त्याला. मी पळेल, तुम्ही पळा. मी येत आहे बरोबर. मी स्लो गेलो, तुम्ही पळू शकणार आहे. माझ्या पुढे जाणार आहे का मग? तुम्हाला काहीतरी टार्गेट दिलं पाहिजे ना. अरे, सरागत आलं पाहिजे आपल्याला. तरच तुम्ही येणार ना. नाहीतर नाही. त्यामुळं हळू होईल. काही भ्यायची गरज नाही. हळू येत आहे. माझ्यापर्यंत पोहोचतं. झालं? 16 0 0 16 सक्क 96 8 आले 14 32 आणि 9 41. अधिक किती? 340. लगेच इथं लिहून घेतला अधिक. ओके. वेळ वाचवला आपण. तर तिथंच 0 6 आणि 4 10 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 4. 4500 तून 12 घालवायचे. 4500 तून 10 गेले. 4490. 2 गेले. 4488. त्याच्यातून 12 घालवले किती येतं रे? 4488. कळलं? समजलं? हे एवढं मोठं करायला लागत नाही. मला एवढंच बघायचं. 10 तून 2 गेले 8. एकक स्थानी किती पाहिजे उत्तराच्या माझ्या? 8. एकक स्थानी 8 पाहिजे. मेलं तर हे उत्तर लिहिशील का? हे उत्तर लिहिशील का? अरे तुझा पहिलाच आकडा 45 आहे. मग हे उत्तर लिहिशील का? सगळं उत्तर काढून तुला कोणी अवॉर्ड देणार नाही. तू एकक स्थान बघत राहा फक्त. ठीक आहे? समजलं का? शाळेची एक्झाम देत नाही आपण आता. आपल्याला फक्त उत्तर टिक करायचंय. ते कसं आलं कोण विचारायला तुला येणार नाही नंतर. उत्तर आलं पाहिजे फक्त. कळलंय सगळ्यांना? जायचं पुढं? राहिले त्यांनी लिहून घ्या. चल मगाच्या सारखं गणित आहे. झालं नाही सगळ्यांचं? मगाच्या सारखं गणित आहे. करायचं तुम्ही सगळ्यांनी. उत्तर सांगायचं.
काय ते 72 बघा पहिल्यांदा हे 42 डबल लिहायची गरज नाही. पी ला काय म्हटलंय अधिक 40, क्यू ला काय म्हटलंय वजा 20, परत पी ला अधिक 10, क्यू ला वजा. जमलं करा. मगाशी सांगितलं आपण अधिक 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 करून घ्यायचं सगळं. 42 आणि 40 82. काय येतं आपल्याला 40 आणि 40 80 येतं आणि वरचं 2 एक्स्ट्रा 82. 82 आणि 10 92. काय लिहिलं अधिक मधलं 92 लिहिलं. नंतर काय सांगितलंय वजाच्या बेरजा करायच्या. वजा 20 आणि वजा 5 आहे किती येणार वजा 25. सेम चिन्ह काय करतो बेरीज करतो आणि तेच चिन्ह देतो. काय लिहायचं वजा 25. मग आता मला काय पाहिजे 12तून 5 गेले किती उरले 7. एकक स्थानाला किती पाहिजे मला 7. किती ऑप्शन आहे एकक 7चे एकच ऑप्शन आहे ना. बाकीचं काय करेल का मग नंतर म्हणजे बघायची गरज आहे का अख्खं उत्तर काढलं का मी 67 काढायचं तर काढू शकतो. 12तून 5 गेले 7, हातचा आला 1, 9तून 3 गेले 6. ठीक आहे हे आलंच पाहिजे येतंय तुम्हाला. पण परीक्षेमध्ये माझं काय म्हणणं आहे नुसतं 12तून 5 घालव किती आलं 7 आलं की नाही तुझं. मग 7 असलेले ऑप्शन किती आहेत एकच ऑप्शन आहे तसा तेच उत्तर लिही. अभ्यास करताना सगळं कर पण एक्झाम मध्ये हे तुला वापरायचं आहे. कळलं समजतंय का एकक स्थानाचं काय सांगतोय ते. अखंड उत्तर काढून तुला कोणीही एक्स्ट्रा मार्क देणार नाही. अंदाजे उत्तरापर्यंत पोच त्यालाच म्हणायचं असते स्पर्धा परीक्षा. ही पूर्ण उत्तराची गरज नाही तुला इतरांच्या पुढे जायचंय ना ते फास्ट केलं तर असं जातेस. त्याचं पुढं चला चल 30 सेकंदात सोडव. लिहितानाच शॉर्टकट मारलास तरी चालतोय. तुला माहित आहे ना आधी गुणाकार करायचा आहे मग गुणाकार गुणाकार करून घे. हॅलो 22 बघ बघितलंस तू डोळ्यांनी जरा तुला दिसते गुणाकार आणि अधिक दोनच चिन्ह आहेत. आपलं ठरलंय आधी गुणाकार करायचंय. गुणाकार 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 8 56 9 चौक 36 आणि 5 सख्ख 30. 6 6 किती झाले 12. हातचा आला 1, 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 1 किती आलं रे आन्सर 100. आहे का सोपं. माझ्या आहेत का प्रश्न हे तुम्हालाच विचारलेले प्रश्न आहेत असं नाही की सोपं सोपं घेऊन आलोय. नेक्स्ट इझी होता हा प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे होता. आणि तुम्हाला वाटेल प्रश्न सोपे आहेत प्रश्न सोपे नाही आहेत ह्या एक्झाम्पल वरून सांगतो मी तुम्हाला. काय ते 15 कोणाचं 7 आलंय का 7 एकाचं तर आलं असेल. ठीक आहे तर का दिलाय 7 ऑप्शन 7 पण उत्तर येतंय म्हणजे पोरं काढतात उत्तर 7 कसं काढतात वळीनं आम्हाला काही घेणदेणच नाहीये. 5 दुनी 10 10 आणि 25 35 35 भागिले 5 7. हे असे काढणारे लोक आहेत म्हणून ऑप्शन मध्ये 7 दिलंय. कळलं का पण असं चालतं का केलं तर आपल्याला सांगितलंय कशाप्रमाणे जायचं आहे बॉड मास प्रमाणे जायचं आहे. मग आधी काय येणार गुणाकार भागाकार मग गुणाकार भागाकार. ह्याच्यातले डोकं लावायचं नाही छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करतो तुमच्या. भागाकार आधी येणार मग मी आधीच सगळं हाय असं उतरतो मग आधी भागाकार करतो. जेव्हा अधिक वजा चिन्ह येतं तेव्हा ती दोन घरं वेगळी होऊन जातात. या घरात हा राजा आहे भागाकार या घरात हा राजा आहे गुणाकार. तू वाट बघायची गरज नाही पडत की आधी भागाकाराचं होऊ दे मग गुणाकाराचं करू. तू तिथल्या तिथं करून घे 5 दुनी 10 आणि 25 भागिले 5 5 आणि मध्ये कुठलं चिन्ह आहे अधिक 10 आणि 5 15. ठीक आहे आधी भागाकार करायचा आहे म्हणून मी आधी सगळं उतरून घेतो
ते शाळेत, इथं नाही. घर बदललंय, ह्या घरात भागाकार राज आहे, या घरात गुणाकार राज आहे. घर कोण बदलतं आणि अधिक आणि वजा चिन्ह घरं बदलतात. ठीक आहे, घरं वेगवेगळी करतात ती लोक. कळालं सगळ्यांना? 7 नाही उत्तर ना आलं कुणाचं आपल्यात इथलं तरी जायचं पुढं. सोपा होता हा. फक्त मी सांगितलं की का ऑप्शन असे आहेत आणि का तुम्हाला पेपर झाल्यावर वाटतं मला लय भारी गेला पेपर. कारण तुमचं आलेलं उत्तर ऑप्शन मध्ये आहे ना, म्हणून तुम्हाला वाटतं आपलं पण आलंय ना ऑप्शन, प्रश्नवाल्यानं पण दिलंय, जुळलंय म्हणजे बरोबर. हा अवघड मग नागपूरला अवघड प्रश्नाकडे पूर 2023 ला आलाय. 2 गोष्टी सांगितलेल्या. ठीक आहे, तिसरी एक गोष्ट सांगतो. कंस आधी सोडवायचा की, पण खूप सारे कंस आले तर काय, आधी आतमधला सोडवायचा मग बाहेरचा. म्हणजे तू आधी काय सोडवायला लागणार, तुला हे सोडवायला लागणार सगळं, मग हळूहळू हळू बाहेर येत राहायचं. काय ते बघा, आधी आतमधलं सोडवू आपण. ह्या आतमधल्यामध्ये पण आधी काय सोडवणार तुम्ही, हे बरोबर. 16/4 4 चारित्रिकून 12, त्याचं उत्तर आलं 12. इथल्या इथं करून घेऊ आपण. 8 - 12 किती येत आहे, -4 आणि -4 अधिक 10 किती येत आहे, +6. पटतंय का? एवढं तोंडी येतंय की लिहून जायचंय, लिहून करायचंय. बघ 16/4 किती आलं, 4. 4 गुणिले 3 किती आलं, 12. मागं चिन्ह कुठलं आहे, वजा. मग 8 - 12 अधिक 10 काय ठरलंय, अधिक 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 करायचं ना. 10 न 8 18, 18 - 12 कशाचा आन्सर आला, अख्ख्या कंसाचा आन्सर आला कसा, बरोबर. परत कंसाच्या बाहेर काय, भागिले. मग 6/6 किती आलं, 1. म्हणजे अख्ख्या चौकटी कंसाचा आन्सर किती आलं, स्क्वेअर ब्रॅकेटचं 1. पण त्याच्या बाहेर मायनस आहे, 1चं काय होणार, 12 - 1. 12 - 1 किती, ही गिजबीज काला नाहीये, ही खडाकोड नाहीये, हीच सोडवायची पद्धत आहे. डबल रिपीट लिहून घेतोयस खाली, दमादमानं चाललाय, उत्तर येईल की. कुणाला पडलंय तुझ्या त्या उत्तराचं सांग बरं. बघितलेत ना असे युट्यूबवर चॅनल, दमान उगे एकेकाकडे उतरून काही उपयोग नाही बाळांनो. ते या स्पीडनं यायला लागते, कॉम्पिटिशन तुम्हाला पण माहिती आहे काय चाललंय. ठीक आहे. तसं जायचं असेल तर तसं सांगा, मी तसं काही अवघड नाही आपल्याला. ते ओके आहे ना स्पीड, नसेल तर यायचं इथपर्यंत. तुम्हाला भारी वाटेल ना इथपर्यंत आल्यावर, तुम्ही असं ह्या स्पीडनं आलं, केल्याशिवाय कसं काय येणार. चला पुढे. आधी ब्रॅकेट, आणि माझं तर कधी कधी म्हणणं असतं, पेन न टेकवता उत्तर आली पाहिजेत तुम्हाला. काय 35 वजा की अधिक, वजा
बघा पहिल्यांदा काय करणार, कंस सॉल्व्ह करणार. कंसामध्ये पण आधी काय सॉल्व्ह करणार, गुणाकार. 5 त्रिक किती आलं, 15. मला सांगा 8 वजा 15 किती येतं रे, वजा 7. चिन्ह वेगळी असली की वजा बाकी करायची, कशाचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं. 8 मोठा आहे का 15 मोठा आहे, 15ला कुठलं चिन्ह आहे, वजा. म्हणजे उत्तर काय आलं, वजा 7. आणि वजा 7 गुणिले 5 असेल तर काय येणार, 5 7 35. आणि 1 जरी चिन्ह वजा असेल तर उत्तरात पण काय येतं, कळलं का, काय आन्सर याचं. पोरं ज्या पद्धतीने उत्तर काढतील ती सगळी उत्तर पर्याय येतात. काही लोकांचं 35 आलं, काही लोकांचं 125 पण येईल, वेगळं काय केलं तर त्यांनी काय केलं असेल आता मला बघायला लागेल फक्त. हे असं केलं बघ, 8 वजा 3 5, 5 5 25 आणि 25 5 1,600. आलं का, जिथं चुकवणार आहे ते पण त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, काय नियम आहे, आधी कंस सोडवणे, कंसात पण परत आधी काय गुणाकार भागाकार नंतर बेरीज वजाबाकी. कळलं सगळ्यांना व्यवस्थित. वजा 35 कसं आलं ते, जेवढा छोटा प्रश्न तेवढा घात करणार तो तुमचा. मोठा असेल तर त्यातले किचकट आणत नाहीत ते, गप करा असं होतं ते. छोटा असेल तर मग अशा गमती जमती येतात. हे असले प्रश्न जास्त घेऊ म्हणजे बाकीचे येऊन जातात आपल्याला, हे आले की काही विषय नाही. नाही, पुढच्या वीक पासून माझे सलग लेक्चर असणार आहेत. ठीक आहे, आणि लेक्चरला वेळेत यायचं, मला वेळ होत नाही, 5 मिनिटं आधी हजर असतो. पुढच्या वीक म्हणजे 3 तारखेपासून आपलं 9ला लेक्चर असेल, तोपर्यंत दुपारी असेल कदाचित. पुढच्या वीकला दुपारी असेल, 3 तारखेपासून आपलं सकाळी लेक्चर असणार आहे 9 ते 11. काय आन्सर बघा, भागिलेला काय म्हटलंय, वजा. वजाला काय म्हटलंय त्यांनी, गुणाकार. गुणाकाराला म्हटलंय अधिक आणि अधिकला म्हटलंय भागिले. सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा विषय क्लोज करू आपण. पहिल्यांदा 82 वजा 8 दुनी काय 16 अधिक 10/2 किती, हे एका स्टेप मध्ये झालं पाहिजे. आधी ते उतरून घेतोय मग सगळी चिन्ह बदलतोय, काय गरज आहे, तिथले तर कळतंय ना. बघ हा गुणाकार आहे, हे अधिक आहे, घर चेंज झाली, त्या घरात तो राजा. मग 8 दुनी 16 केलं आपण, 82 वजा 16 आणि अधिक 10/2 5 केलं. आता परतचं काय आपलं ठरलंय, 82 आणि 5 87 आणि 87 वजा 16, 7तून 6 गेला 1, 8तून 1 गेला 7. काय आन्सर 70. जमलंय सगळ्यांना, जमलं पाहिजे हे आता. ठीक आहे, चौथं एक्झाम्पल आहे या टाईपचं आपलं. घेऊन घ्या ज्यांचं राहिले त्यांनी. चला पुढे. तोंडी सांग तर पेन पेपर टेकवतोयस. 7 कुठल्याही संख्याला शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं, 0. मग हे काय करत बसतोस का काय आता, त्याचं उत्तर किती आलं, 0. संपला विषय त्याचा तिथंच. 14/2 किती असते, मग काय करत होतस पेनानं. ठीक आहे, होता ना सोप्पा. चला आता अवघड प्रश्नांकडे जाऊ आपण. बस ना ह्या लेवलचे जायचं, पुढच्या लेवलला जायचं का अजून 2-3 करायचे.
चल एक हा अवघडच आहे तसं पाहिलं तर. सगळ्यात आधी काय करणार? आतमधला कंस सॉल्व्ह करणार. बघ हे सगळं असं आहे, तुला x ची किंमत विचारली त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा हा कंस सॉल्व्ह करायचा, नंतर हा कंस सॉल्व्ह करायचा, नंतर त्याला इक्वेट कशासोबत करायचं? 37 सोबत इक्वेट करायचं आणि x ची किंमत काढायची. बघतो, लक्ष देतोय? लक्ष दे. पुन्हा असलं एक्झाम्पल आलं तर ते तू सॉल्व्ह कर. बघ सगळ्यात पहिल्यांदा मी हा कंस सॉल्व्ह करणार. कसं येणार ह्याचं आन्सर? 73 वजा 15 आणि वजा वजा अधिक x. म्हटलं आता त्याच्या मागं पण कुठलं चिन्ह आहे रे? वजा चिन्ह आहे ना, म्हणजे 82 वजा अधिक 73चं वजा 73 होणार, वजा 15चं अधिक 15 होणार आणि अधिक x काय होणार? वजा x. कुठपर्यंत आलो आपण? 82च्या सारखं कंसापर्यंत आलो. पण 82च्या मागं पण काय रे? वजा चिन्ह आहे. मग 82चं काय होणार? वजा. या वजाचं काय होणार? अधिक. या अधिक 15चं काय होणार? वजा 15 आणि या वजा x काय होणार? अधिक x. झालं? आणि इकडे मागं किती होतं आपलं? 54. म्हटलं एक एक वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतमधली चिन्ह बदलतात. पहिल्या वेळी सांगितलं होतं. आणि याला त्यांनी कशाच्या बरोबर ठेवलंय? 37च्या बरोबर. करून घेऊ जेवढं जमतंय तेवढं. आपल्याला काय ठरलंय? अधिक अधिकच्या बेरजा आधी करायच्या, वजा वजाच्या बेरजा आधी करायच्या. मग 54 आणि 73 करूया बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. जमली. परत वजा वजाच्या पण बेरजाच करायच्या आहेत आपल्याला. 2 आणि 5 7 आणि 8 आणि 1 9. पण त्यांचं चिन्ह कुठलं असतं? वजा. पटलं? आणि हे अधिक x तसंच ठेवू, आपल्याला त्याचं उत्तर काढायचंय. आलं इथपर्यंत? परत आता काय ते आपल्याला 127 वजा 97 किती येणार रे? 7तून 7 गेले 0 आणि 12तून 9 गेले 3. हे अशी लिहायची गरज नाही पडली पाहिजे आता. इथल्या इथंच 7तून 7 0, 12तून 9 3. कळालं? अधिक x बरोबर किती रे? 37. बरोबर चिन्हाच्या इकडच्या गोष्टी तिकडे गेल्या तरी सुद्धा चिन्ह बदलतात. अधिकचं होतं वजा, वजाचं होतं अधिक, गुणाकाराचा भागाकार, भागाकाराचा गुणाकार. मग इकडे हे कुठं आहे रे? काही चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे ना. इथलं अधिक नाही बघायचं, हे बघायचं. हे इकडे काही चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे? अधिक. म्हणजे अधिक 30 जर तिकडं पाठवलं, का पाठवायचं आहे? आपल्याला x चं उत्तर पाहिजे ना. मग x बरोबर अधिक 30 तिकडे गेलं तर काय होणार? 37 वजा 30. x बरोबर किती येणार? जमलं का? म्हटलंय सगळ्यांना? ऑप्शन नंबर जर मन लावून बघितलं असेल तर फक्त पदावली लिहायची आणि खालचं सगळं मनानं करायचं. इथंच एक रिव्हिजन झाली पाहिजे तुमची. चला पुढं.
कुठली कन्सेप्ट आहे आता? बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे घालवायचं तुला. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल विचारले. काय प्रश्न आहे? प्रश्नचिन्ह भागिले 17 बरोबर 14. तर ह्याची व्हॅल्यू विचारली. आत्ताच ठरले. इकडचं भागाकार तिकडे काय होतो? गुणाकार. त्याच्या पण पेक्षा जरा अजून डीप मध्ये जाऊ आपण. हे भागाकार असं पण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो. बरोबर? मग तुम्ही काय म्हणता? खालचं तिकडे गेल्यावर काय होतं? गुणाकारात जातं म्हणतो आपण. क्वेश्चन मार्क बरोबर काय येणार? 14 गुणिले 17. करा. पाड्यापाठ पाहिजेत. एकतर 14चा पाठ पाहिजे नाही तर 17चा. 14चा 7 पर्यंत पाठ पाहिजे. 17चा 4 पर्यंत. काय इझी? 17चा 4 पर्यंत इझी ना? 17 चोक 68. हातचा आला 6. 17 एके 17 आणि 6 इकडून करायचं तर काय 14 सत्ती 98. हातचा आला 9. 14 एके 14 9 23. तू काय बी कर, उत्तर तुझं तेच आलं पाहिजे. आणि हे दोन्ही पण झेपत नसेल तर तुला हे तर झेपतेच. आधी 7 न गुणा, 0 टाका, 1 न गुणा, पण हे मग काय उपयोग नाही. कळलं? बरोबर चिन्हाच्या गोष्टी इकडच्या तिकडे गेल्यावर त्यांचे चिन्ह उलटी होतात. बेरजेचं वजाबाकी, गुणाकाराचा भाग, व्हाईस वर्सा. म्हटल्यास ह्या प्रश्न म्हणजे ह्या इथं लिहू शकतोस तू. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर, पलीकडे गेल्यावर चिन्हे उलटी होतात. चिन्हे उलटी होतात. तर उलटी होतातचा अर्थ काय? अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, आणि गुणाकार असेल तर भागाकार होतो, आणि भागाकार असेल तर गुणाकार होतो. अशी एक लाईन टाकून त्याला बॉक्स केला की झालं. म्हणजे परत रिव्हिजन करता करता लक्षात येतो तुझ्या. जायचं पुढं. चला. हो काय भागाकार येतो का तुम्हाला करायला? करा बरं भागाकार. उत्तर सगळी जवळजवळची दिलेत. हॅलो सेकंड बघा. 135 भागिले 15. सरळ लिहून घेतलं 135 भागिले 15. ही मेथड विसरा. ठीक आहे, काय गरज नाही या मेथडची. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? 15 एके 15, 15 9 35 झालं. लगेच इथं पण 135 आहे. 15 9 35 असे करू नका. शून्य शून्याचे भाग लागतात ना आधी. आता एक उतरून घेतलं. एकला भाग लागतो का शून्याचा? 15चा नाही, म्हणजे 15 शून्य 0. परत 3 पण उतरून घेतलं म्हणजे 13. 13ला लागतोय का? नाही, म्हणून 15 शून्य 0. मग शेवटी काय आलं? 135. मग आता परत करणार 15 9 35 असे. काय आला आन्सर? कळलं? नसेल हे होत तर मग जिंदाबाद. पंधरा 9 35 असे 0. एक उतरून घेतलं 15 0 0. 3 उतरून घेतले 15 0 0. 5 उतरून घेतले 15 9 35 असे. अर्थ आहे का ह्याला? ठीक आहे, नेक्स्ट. चला मजा घेऊया आता. बघूया किती उत्तर काढता यायची.
काय ते 2. सगळ्यात पहिल्यांदा उतरून घ्यायचं -5 ला -5. इथं काय रे वजा आहे, म्हणजे आतमधलं चिन्ह बदलणार, वजा वजा अधिक, अधिक 3 होणार. पुढे किती होणार, कारण 3 7, 7 वजा 5 2. जमलंय? आलं ना सगळ्यांचं? इझी होतं क्वेश्चन, फक्त कंसाची कन्सेप्ट कळाली पाहिजे. हे 2 मिनिटं. किती प्रश्न सोडवायचे तुला ह्याच्यात? 4. काय म्हटलंय? ऍट द रेट म्हणजे अधिक आहे आणि पर्सेंटेज म्हणजे वजा आहे. ठीक आहे, तर खालीलपैकी कुठला पर्याय लहान आहे? कुठला पर्याय लहान आहे काढायला प्रत्येक पर्यायाचं उत्तर काढलं पाहिजे ना आधी. थोडक्यात हा प्रश्न परीक्षेत जर सुरुवातीला आला तर सोडवायचा का नाही, स्किप करायचा, नंतर बघू म्हणायचं याला. कारण 4 प्रश्न सोडवायला होतोय ना तुला, मार्क तर तेवढेच देणार आहे, नंतर बघू वेळ उरल्यावर. बरोबर? आणि मग आता शिकताना तर करायचंच आहेस तू, सांगितलं पेपरमध्ये लास्टला ठेवायचं. काढा, सांगा सगळ्यात लहान उत्तर कशाचं आहे, सगळ्यात कमी उत्तर कशाचं आहे. प्रश्न कोणी लिहित बसू नका, आपण जो ग्रुप बनवणार आहे त्याच्यावर तुम्हाला PDF टाकेन मी याची. मी फक्त आकडा टाकून उत्तर लिहा. नाहीच आहे लिहा. संपत आलं लेक्चर, आता संपत आलं लेक्चर. बघा काय आलं का कोणाचं? पहिला बघू आपण, पहिल्याला ट्रान्सफॉर्म करू. ऍट द रेट म्हणजे अधिक आहे, 5 अधिक 13 वजा 6 अधिक 54 वजा 56. मग काय त्याचं उत्तर, सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र करू आपण. 13 आणि 5 18, 18 आणि 54, 54 आणि 10 64 आणि 8 72. अधिक 72 आले आणि वजा मध्ये काय येणार, वजा 62 येणार. म्हणजे 72 वजा 62 किती आलं, सेम खालच्याच
9 अधिक 19 वजा 95 अधिक 22 वजा 86. बघा लईच वजा वजा येते असं वाटत नाही तुम्हाला? बरोबर ना? एक अंदाज पण लावू ना आपण. बघ ना ह्याच्यात वजा 95 आहे वजा 86 किती मोठे वजा आले. ते पण करायला तर लागणारच आपल्याला. 19 9 28 28 आणि 22 50. तर हे अधिक 50 येत आहे आणि इकडे किती येत आहे? 9 8 17 170 170 आणि 181. हे किती येणार? वजा 131. वाटतं हेच आन्सर असावं. ठीक आहे कारण काय 10 लहान आहे का वजा 131 लहान आहे? ठीक आहे शिकवू हे पण नंतर. परत ह्याचं काय 35 अधिक 21 वजा 88 अधिक 32 वजा 54. मग कसं येणार? 35 आणि 21 50 51 56 56 2 58 58 आणि 3 88. हे आलं 88. इकडे किती येणार? 80 आणि 5 130 बरोबर 130 138 आणि 142 वजा 142. मग किती येणार हे 42 आणि 12 54 वजा 54. काय मनातल्या मनात बडबडते शिकवणार आहे तुम्हाला. 142 मधून 88 घालवतोय ना मी. नाही घालवत मी काय करतोय 100च्या वर 42 आहेत 100च्या अलीकडे 12 आहेत. मी 42 आणि 12ची बेरीज करतोय सर 42 आणि 12 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आपलं ठरलं की आधी. कळलं? हा गमती जमती होतील तुमच्या पण. नंतर 57 @ म्हणजे अधिक 3 वजा 75 अधिक 3 वजा 56. मग 56 57 3 60 60 आणि 3 63 आणि इकडचं काय येतं 120 125 131. मग करा आता 131 मधून 63 घालवायचे तुला. 11तून 3 गेले 8 चाला 1 आणि 13तून 7 गेले 6 वजा चिन्ह. आता सगळ्यात लहान काय 10 आहे का? नाही. सगळ्यात लहान काय वजा 131 ना. त्यामुळे कुठला येणार तो ऑप्शन 2. आणि तुला आठवतंय का जेव्हा त्याचं उत्तर निघालं तेव्हाच मी तुला म्हणलं हेच उत्तर असू शकतंय. तर वजा 131 लयच मोठं आलं ना त्या बाकीच्यांच्या मानानं. बघा वजा 131 लहान काय ही तुझी नंबर लाईन आहे संख्या रेषा आहे. त्याच्या इकडे सगळे +1 +2 +3 +100 असतात बरोबर. आणि इकडे काय असतात -1 -2 -3. हे बघ शून्यापेक्षा पण लहान आहे. त्यात पण ते किती आहे वजा 131 आहे. म्हणजे त्या सगळ्या आकड्यात कुठले कुठले आकडे मिळाले आपल्याला 10 वजा 131 वजा 54 आणि वजा 68. सगळ्यात लहान कोण झाला वजा 131. तर तिथं अधिक 131 असतं तर तो सगळ्यात मोठा झाला असता. मस्त आहे. सगळ्यात मोठा कोण आहे रे 10. बाकीचे सगळ्या वजामध्ये आहेत 10चा आकडा फक्त पॉझिटिव्ह आहे. त्यांनी सगळ्यात लहान विचारलेलं ऑप्शन नंबर 2. कळलं का? पण पेपरमध्ये हा प्रश्न सुरुवातीला सोडवायचा नाही शेवटी घ्यायचा कारण 4 गणितं सोडवायला लागली आपल्याला ह्याच्यात. ठीक आहे घेऊन घ्या व्यवस्थित एकदम. पुढे कर काय ते 73. बघ गडबडीत सलग करायला जाशील चुकशील ठीक आहे
अधिक आहे गुणाकार किंवा भागाकार, मग बाकीच्या गोष्टी. 99 81 अधिक 9/9 1 वजा 9. 81 ने 1 83. 83 वजा 9 इथं जे पण उत्तर दिलेत कुठल्या ना कुठल्या वेगळ्या प्रकारे केल्यावरती येत असतील म्हणून ते दिलेले आहेत ऑप्शन सगळे. काय ते बघा सगळ्यात पहिला लिहून घेऊ आपण. 14 गुणिलेला काय म्हटलंय बेरीज, भागिलेला काय म्हटलंय वजाबाकी, अधिकला काय म्हटलंय भागाकार आणि वजाला म्हटलंय गुणाकार. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार बरोबर. मग 14 आणि 6 20 20 वजा 70/10 7 आणि 7 गुणिले 2 14 म्हणजे वजामध्ये काय येणार हे 14. 20 वजा 14 किती आलं आलं का सगळ्यांना. काय होतं का याच्यात काहीच विशेष नव्हतं वेगळं असं काय. फक्त माझं एवढं म्हणणं आहे परीक्षेत हे रिपीट करू नका लिहायला. तिथल्या तिथेच करायचं मोकळं व्हायचं. 14 गुणाकाराला लगेच आधी आधी लिहायचं मग त्याच्या खाली काही नाही. ही सगळी उत्तरं कुठल्या ना कुठल्या प्रकारे येतात. तुमचं जरा जरी काय चुकलं ना तर ह्यातलं कुठलं तर उत्तर येत असते त्याच्यात. मला ते वाटतं आपलं बरोबरच आहे. बघा फक्त इकडे तिकडे करायचंय. प्रश्नचिन्हाचं उत्तर काढायचंय तुम्हाला. हे वजा आहे इकडे गेल्यावर काय होणार अधिक आणि 47 अधिक आहे इकडे गेल्यावर काय होणार वजा. मग थोडक्यात आपल्याला काय करायचंय 432 वजा 47. आता सगळं करशील काय 12तून 7 गेले किती उरले 5. एकक स्थानात किती आलं पाहिजे 5. मला पुढचं उत्तर काढून मिळणार काय काहीच नाही मिळणार. जर 2 ऑप्शन असते तर मी काढत बसलो असतो. नाहीयेत तर नाही काढायचं उत्तर. समजलं ना एवढ्यावर का सोडतोय आपण. तेवढ्यात एकक स्थान लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे गणितात. एकक स्थानची मजा कळाली की सगळं सोपं जातं. तर 9 गुण 9चा पाढ आहे फक्त वेगळं काय नाहीये.
करा. बघा 90 81 हातचे आले 8. 9 सत्ते 63 63 आणि 8 71 हातचे आले 7. 9 सख्ख 54 54 आणि 7 61 हातचे आले 6. 9 पाची 45 45 आणि 6 51 हातचे आले 5. अंदाज कळाला का तुला काय व्हायला लागलंय? इकडचा हातचा एक एक न कमी होतोय, पण इकडे एक एकच यायला लागलं सगळीकडे. म्हणजे अख्ख्या उत्तराला काय काय येणार आहे? एक एक येणार आहे डायरेक्ट. हे एवढं 4 वेळा एक आलं. ठीक आहे, हे ऑप्शन येतील का? राहिले कुठले हे? अजून एकदा करू आपण. काय येणार? 9 चौक 36 36 आणि 5 41 आले 5 वेळा एक आलं. म्हणजे हा ऑप्शन पण येईल का आता? नाही. राहिला कुठला ऑप्शन? पुढचं करायची काही गरज आहे का? पुढचं पण येते का बघतो. हे 3 रद्द झाले तर हा येणारच आहे आणि हा नाही आला, प्रश्नच कॅन्सल होईल तो. पण आपला वेळ वाचवेल ना. कारण प्रश्न कॅन्सल झाला ते विचारात घेत नाहीत, की काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर वेळ वेळ दिलाय, त्यांचं नुकसान झालंय. प्रश्न कॅन्सल झाल्याचा फायदा कोणाला होतो? ज्या पोरांनी तो प्रश्न बघितलाच नाही, त्यांना फायदा झाला असणार ना पेपरमध्ये. का? त्याचा वेळच वाचला त्या प्रश्नावर घालवलेला. पण ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न बघितला 1 मिनिट 1.5 मिनिटं दिलाय, त्यांना तो काय म्हणणार, अरे पण मी तर 1.5 मिनिटं दिलता ना, त्याच्यामुळे माझे बाकीचे 2 प्रश्न राहिले. त्यामुळं अर्धवट सोडायचं आणि उत्तराकडे जायचं एकदम. जेव्हा तुम्हाला पटतंय त्यावेळी, की बाबा आता हेच उत्तर येणार आहे, तर हेच येणार आहे. काय आलंय? 36 पहा. सगळ्यात पहिल्यांदा भागाकार 25 90 250. 9 त्रिक 27 आणि 9 27 आणि 9 किती आलं रे? इझी होतं हे. चला करा पुन्हा. लिहून करायचं आहे असं डोळ्यांनी, मनातल्या मनात नाही होणार आहे ते. काय ते 12. चला गुणिले म्हणजे काय रे? गुणिले म्हणजे भागाकार आहे. म्हणजे 4/2. अधिक म्हणजे काय आहे? बेरीज म्हणजे गुणाकार आहे. बेरीज म्हणजे गुणाकार. वजाबाकी म्हणजे अधिक आहे आणि भागिले म्हणजे वजा आहे. हा. आणि परत वजाबाकी म्हणजे पुन्हा अधिक आहे. आत्ताशी प्रश्न तयार केला आपण. करा. सगळ्यात पहिल्यांदा हे सॉल्व्ह करायचं आहे. 4/2 2 बेत्रिक 6 6 आणि 4 10 10 वजा 1 9 9 आणि 3 12. काय आन्सर? त्याच्या पुढं संपून टाकू हे सगळे आता. ही पीपीटी संपून जाईल आपली.
काय ते 13 बघा सगळ्यात पर्यंत हे सगळं करायचं पण आता काय करायचंय भागाकार आधी काही केलं तरी चालतं पण आधीच करायचा तो नेहमी मग नेहमी पद्धत लक्षात ठेवा कसं इथलं भागिले 9 आहे ना ते असंच इथं आणायचं इझी पडतंय 9 1 9 9 दोन्ही 12 आणि ही सवय लावा आत्ता तुला वाटतंय गुणाकार आधी करतो जेव्हा किचकट गणित तयार होतील तेव्हा ते वेगळं पडतं जरा 10 आलं 10 आणि 7 17 वजा 4 किती आलं रे 13 आधी काय केलं आपण गुणाकार किंवा भागाकार केला 18 पंचे 90 भागिले 9 पण 10च येते काय विषय नाही पण सवय नाही लावायची ती आपल्याला आपल्याला भागाकार आधी येईल तीच सवय लावायची नेक्स्ट चल कर काय ते बघा सगळ्यात पहिल्यांदा काय काम आहे आपलं ब्रॅकेट सोडवणे 9 वजा 3 किती 6 हे किती येते 27 सख्ख किती येते रे 27 सख्ख 62 असे उद्याचा होमवर्क काय आहे? पाडे 1 ते 30 मी बघूनच सोडतो नंतर अधिक अधिक काय येणार 24 भागिले 3 किती येत आहे 8 162 आणि 8 किती येणार 170 जमतंय ना हे कोणाला जमत नाही अजून स्पीड माझ्या मते योग्य आहे स्पीड या स्पीडनं गेलं तर आपला प्रॉपर व्यवस्थित सगळं कव्हर होईल एकदम बेसिक टॉपिक चाललाय चल कर सगळे उडवून घेऊ आज आपण तुम्हाला होमवर्क द्यायचे का असले वेगळे वाच झालं एवढं वर्गातच आपण 50-50 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे तुम्हाला गरजच नाही लागली पाहिजे नंतर काय 37 बघ पहिल्यांदा काय करणार हा कर 15 45 भागिले 5 15 45 भागिले 5 9 सॉरी 9 9 त्रिक 27 27 आणि 10 पेन टेकवला का असं तुला पण शेवट तुला पण यायला लागलेच की असं जर 2 तासात एवढी प्रगती असेल तर घरी जाऊन अजून 2 तास केला तर बघ मग कुठेपर्यंत पोहोचशील नेक्स्ट चल काय ते 2 बघा 32 एस म्हणजे भागाकार आहे नंतर पी म्हणजे अधिक 13 क्यू म्हणजे वजा 3 आणि आर म्हणजे गुणाकार आधी काय करणार हा भागाकार हा गुणाकार 32 भागिले 8 4 अधिक 13 जसंच्या तसं वजा चिन्ह 3 5 15 काय ठरले आपलं 13 आणि 4 17 17 वजा 15 काय काय इझी तर
काय येणार? बघा 36 गुणिले म्हणजे वजा आहे, अधिक म्हणजे भागाकार आहे, भागाकार म्हणजे अधिक आहे, परत अधिक म्हणजे भागाकार आहे, वजा म्हणजे गुणाकार आहे. चला सगळ्यात पहिल्यांदा हा भागाकार, परत हा भागाकार आणि गुणाकार. 36 वजा 12/4 3 अधिक 6/2 3 3 त्रिक 9. 36 वजा 3 33 33 आणि 9 18 कसं आलं? 46 येते ना. हे असं कोण करतंय का अजून आपल्यात? 36 वजा 9 3 12. हे काय सांगितले? चिन्हासहित घ्यायला लागतात नेहमी. तुला ही बेरीज आधी करायची असेल ना, तू काय कर 9 आणि हे वजा 3. 9 वजा 3 किती असतंय? 6. 36 आणि 6 किती? 42. तू कसं जरी केलं तरी उत्तर तेच येणार आहे. तुला 36 आणि 9 करायचं आहे. 36 आणि 9 45. 45 वजा 3 42. कसं पण फिरव, फायनल उत्तर ते आलं पाहिजे तुझं. चला एक लास्ट क्वेश्चन बघू आणि थांबू आपण. झालं लेक्चर संपलंय. शेवटचा प्रश्न आहे. हां, करा. किती वेळ आहेत आपल्या? 9 ते 11 आणि 11 ते 1 असं आहे ना काहीतरी. मध्येच एखादा 15 मिनिटाचा ब्रेक. काय ते आन्सर? 24. बघा पहिल्यांदा काय करणार? हे आणि हे. 48 वजा 12 त्रिक 36 अधिक 4 त्रिकोण 12. मग 48 आणि 12 किती? 60 आणि 60 वजा 36. किती येते? 60 वजा 36. 10 तून 6 गेले 4. 6 तून 4 गेले 2. किती आलं रे उत्तर? ठीक आहे. तर आज काय बघितलं आपण? BODMAS. उद्याचा टॉपिक आहे आपला फ्रॅक्शन. करायचं सगळं हेच आहे उद्या पण आता सलग आकडे होते ना. उद्यापासून आकडे कसे असणार? 2/3 अधिक 5/7 किंवा 2/3 गुणिले 5/7. उद्या सगळ्या गोष्टी अशा येणार तुम्हाला, अंश छेद मध्ये येणार. शेवटी करायचं काय? सगळं BODMAS. तिथं पण हाच रूल. आधी काय? ब्रॅकेट, नंतर ऑफ, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. फक्त सगळं कशाचं? अपूर्णांकांचं. आजचे सगळे चांगले चांगले आकडे होते. उद्या सगळे अपूर्णांकाचे. उद्या एकच गोष्ट लक्षात ठेवायची फक्त, अपूर्णांक सुद्धा एक आकडाच आहे, त्याला भ्यायची गरज नाही. सगळ्या ह्याच गोष्टी आपण उद्या पण करणार. मी तुम्हाला सांगितलं एक ग्रुप बनवेन आणि त्याच्यावर ही PDF टाकेन. या नंबरवर फक्त मला मेसेज करा. कसा मेसेज करणार? सगळ्यात पहिल्यांदा नाव, तुम्ही माझ्याकडून कुठे शिकताय, आणि 3 नंबरला तुमचं काम. उद्याचं काम काय आहे तुमचं? सर ग्रुपमध्ये ऍड करा. तर ह्या 3 वाक्य टाकायची मला. कारण फक्त तुम्हीच असे मेसेज करत नाहीत, खूप जण करतायत ना, त्यामुळे त्याच्यावर मेसेज टाकायचं तुमचं नाव, इथून इथून तुमच्याकडून शिकतोय, तर आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करा, मग मी ऍड करेन. एकदा हे केल्यानंतर परत काय तुम्हाला करायची गरज नाही, कारण मी सेव्ह करून ठेवत असतो. चला ग्रुप बनवू, ज्याच्यात मी ही आजची PDF टाकेन. मला नंतर रेफरन्सला हवे असेल तर, आणि तुम्हाला अभ्यास वगैरे होमवर्क जे काय द्यायचं मी त्याच्यावरच द्यायचं आहे, माझ्या विषयाचं फक्त. ठीक आहे. ग्रुपचं नाव काय? पोलीस भरतीची तयारी करताय ना, पोलीस भरती, आणि माझं नाव असेल अभिषेक ठिगळे, असं काय तर नाव असेल ग्रुप. चला थांबू आपण.